नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। राजेंद्र निंभोरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत। पाकिस्तानच्या सर्जिकल अटॅकवेळी महाराष्ट्राच्या राजेंद्र निंभोरकरांचं नेतृत्व हे अत्यंत महत्त्वाचं ठरलंय। वर्धा जिल्ह्याच्या सुपुत्रावर आज अवघ्या महाराष्ट्राच्या नजर आहे। वर्धा जिल्ह्यातील वडाळा गावातील एका शेतकरी कुटुंबातील 3 मुलांपैकी एक सेना दलात, दुसरा वायुदलात तर तिसरा नौदलात निवडला जाऊन देशाच्या रक्षणासाठी शीर तळहातावर घेऊन लढण्यासाठी सज्ज राहतात। ही केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे। राजेंद्र निंभोरकर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत निवडले गेले आणि आज ते आपल्या कर्तृत्वाने भारतीय लष्करात पंजाब रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट जनरल या हुद्द्यावर कार्यरत असून ऑपरेशन कमांडचे प्रमुख आहेत। एवढा मोठा गर्व आहे आम्हाला, आमच्या गावातल्या लोकांना, आमच्या भागातल्या लोकांना, आमच्या देशवासियांना फार मोठा या मुलांबद्दल, तिन्ही भावांबद्दल फार मोठा गर्व आहे। सीमापार घुसून केलेल्या आणि किमान 50 दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या ऑपरेशन डार्क थंडरमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर या वरिष्ठ मराठी लष्करी अधिकाऱ्यानं अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली असल्याची माहिती समोर आली आहे। या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आवर्जून गेले होते। त्यांच्या या क्षमतेचा, कौशल्याचा ऑपरेशन डार्क थंडरमध्ये आवर्जून उपयोग करून घेण्यात आला। कारवाई दरम्यान ते साऊथ ब्लॉकमधील वॉर रूम मधून नियंत्रण करत होते। चंद्रपूरहून आशिष आंबाडेसह राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।